बा आपण 9th सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये पेपर फर्स्ट जो आहे त्या पेपर फर्स्ट मधला पहिला चॅप्टर आपण बघितला होता. न्यूटन्स लॉ म्हणजे लॉज ऑफ मोशन आपण बघितलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर लॉज ऑफ मोशन नंतर आपण पेपर सेकंड मधला पहिला चॅप्टर बघितला, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आता त्यानंतर परत आपण पेपर फर्स्ट मधला सेकंड चॅप्टर बघणार आहोत. मला वाटतं आपण जवळजवळ 2 आठवड्या नंतर आपण आज लेक्चरला जॉईन झालेलो आहात तुम्ही सगळेजण. कारण पाठीमागच्या आठवड्यामध्ये आपली युनिट टेस्ट झाली आणि त्याच्या अगोदर मी एकदा मीटिंग म्हणजे आपण मीटिंग अरेंज केली होती, परंतु काही कारणास्तव मला लेक्चर घेता आलं नाही. म्हणून आपण आता परत पेपर फर्स्ट मधला जो सेकंड चॅप्टर आहे तो सेकंड चॅप्टर आपण बघणार आहोत. तर त्या सेकंड चॅप्टरचं नाव तुम्हाला मी लिंक मध्ये सुद्धा पाठवलेलं आहे. तर त्या सेकंड चॅप्टरचं नाव आहे वर्क अँड एनर्जी, बरोबर आहे. तर वर्क अँड एनर्जी याचा मराठी अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. वर्क म्हणजे कार्य आणि एनर्जी म्हणजे काय, ऊर्जा, बरोबर आहे. तर कार्य आणि ऊर्जा हा जो धडा आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातला पेपर फर्स्ट मधला दुसरा धडा, त्या दुसऱ्या धड्याला आपण आज सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला मी परत एकदा पीपीटी शेअर करतोय, माझी स्क्रीन शेअर करतोय, ठीक आहे. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते? हो. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं की पेपर फर्स्ट मधला सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयातला पेपर फर्स्ट मधला जो काय सेकंड चॅप्टर आहे तो सेकंड चॅप्टर आपण बघूया. सेकंड चॅप्टर आहे वर्क अँड एनर्जी. जसं मी तुम्हाला आता मराठीत त्याचा अर्थ सांगितला, कार्य आणि ऊर्जा. तर यामध्ये कोणकोणते मुद्दे आपण बघणार आहोत बा, लेट स्टडी. पहिल्यांदा आपण वर्क, व्हॉट इज द वर्क, वर्कची डेफिनेशन बघणार आहोत. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ वर्क बघणार आहोत. सेकंड पॉइंट जो आहे तो म्हणजे एनर्जी आहे. तर एनर्जी म्हणजे ऊर्जा म्हणजे काय आपण बघणार आहोत. त्या एनर्जीचे टाइप्स, त्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी जे आहे, यांत्रिक ऊर्जा, ते आपण बघणार आहोत, त्याचे प्रकार बघणार आहोत. त्यानंतर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जा अक्षयतेचा नियम, सगळ्यात महत्वाचा जो लॉ आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण बघणार आहोत. आणि या धड्याच्या शेवटी जो सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे फ्री फॉल, ज्याला आपण मुक्त पतन म्हणतो. असे हे 4 मुद्दे आपण या 5 मुद्दे या धड्यामध्ये आपण बघणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर पहा, सगळ्यात सुरुवातीला पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्राच्या खाली प्रश्न विचारलाय काय बा, इन विच ऑफ दी पिक्चर्स अबो हॅज वर्क इज डन और वर्क बी डन. म्हणजे वरती दिसणारे जे चित्र आहे त्या चित्रामध्ये प्रत्यक्षात कार्य झालेलं आहे असं कधी म्हणता येईल तुम्हाला. इन विच ऑफ दी पिक्चर्स अबो हॅज वर्क बीन डन. आता इथे तुम्हाला दिसते या वरील चित्रामध्ये एक मुलगी अभ्यास करताना दिसते, होमवर्क करताना दिसते. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये दुसरा जो मुलगा आहे तो चेंडू बरोबर खेळताना दिसतोय. त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला मुलगी टीव्ही बघताना दिसते. त्यानंतर चौथ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते की एक जो माणूस आहे, एक व्यक्ती आहे, ती पोतं उचलून घेऊन चाललेली आहे. तर ह्या चारही चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक चित्रामध्ये कार्य काहीतरी चाललेलं आहे, परंतु प्रत्यक्षात फिजिकली भौतिक पद्धतीने आपल्याला कार्य झालं असं कधी म्हणता येतं. तर पहिली जी मुलगी आहे ती होमवर्क करते, दुसरा मुलगा आहे तो खेळतोय, तिसरी मुलगी सुद्धा टीव्ही बघते. टीव्ही बघणं हे काम झालं का? नाही. म्हणजे फिजिकली आपल्याला वर्क झालं असं म्हणता येईल का? इथं नाही. परंतु चौथ्या चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर ती व्यक्ती पोतं उचलून घेतलेली आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी चाललेले आहे. म्हणजे या चारही चित्राचं बघितलं तर या चारही चित्रामध्ये प्रत्यक्षात वर्क झाले असं कधी म्हणता येईल आपल्याला? म्हणजे एखादी व्यक्ती ही पोतं उचलून घेतलेली आणि ती उचलून घेऊन पुढे चाललेली आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय दिसतं की एखाद्या वस्तूवर बल लावल्यानंतर त्या वस्तूचं विस्थापन होत असेल, ती वस्तू जर जागा बदलत असेल तर तिथं प्रत्यक्षात कार्य झालं असं आपल्याला म्हणता येईल, ठीक आहे. कारण इथं कुठेही हालचाल दिसत नाही किंवा ती जी काही वस्तू आहे त्याचं विस्थापन झालेलं आपल्याला दिसत नाही. म्हणून कार्य किंवा वर्क त्याची डेफिनेशन आपल्याला कशी करता येते ती बघूया आपण.
बघा आणखी एक चित्र तुम्हाला दिसते. ह्या पहिल्या चित्रामध्ये लेडी हॅज डन वर्क व्हेन सी हॅज लिफ्टेड सॅक फ्रॉम ग्राउंड टू ओव्हरहेड. म्हणजे ही जी काही स्त्री आहे त्या स्त्रीनं एक पिशवी उचललेली आहे, म्हणजे जमिनीवर ठेवलेली पिशवी वरती उचलून तिने डोक्यावर ठेवलेलं आहे. ठीक आहे. लेडी इज नॉट डुईंग वर्क, म्हणजे उचलले आणि फक्त तिने डोक्यावर ठेवलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक वस्तू आहे, त्या वस्तूला ती व्यक्ती ओढते, म्हणजे त्या वस्तूला दोरा बांधला असेल आणि त्या दोऱ्यानं ती ओढते, म्हणजे त्या वस्तूवर त्या व्यक्तीनं बल लावलेलं आहे. आणि बल लावल्यानंतर ती वस्तू, म्हणजे इथं तुम्हाला पुढे चित्रामध्ये सुद्धा दिसणार आहे, एक उदाहरण आपण बघणार आहोत, तर त्या वस्तूचं विस्थापन झालेलं दिसेल तुम्हाला. म्हणजे जशी ती व्यक्ती त्या दोऱ्याला किंवा कासऱ्याला ओढते, म्हणजे बल लावते, बल लावल्यानंतर ती वस्तू पुढे सरकते, ह्याचा अर्थ त्या वस्तूचं विस्थापन होतं. म्हणून फोर्स अप्लाय केल्यामुळं त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होत असेल तर त्यावेळी आपल्याला वर्क झालं आहे असं म्हणता येईल. म्हणजे मॅन इज डुईंग वर्क. म्हणजे ह्या दोन्ही चित्रामध्ये जर आपण बघितलं तर वरच्या चित्रामध्ये लेडी इज नॉट डुईंग वर्क, म्हणजे ती जी काही स्त्री आहे ती कार्य करत नाही, परंतु दुसऱ्या चित्रामध्ये जो पुरुष आहे, ती व्यक्ती आहे, ती व्यक्ती काम करताना तुम्हाला दिसते. बरोबर आहे. म्हणून वर्कची डेफिनेशन आपल्याला काय सांगता येईल बा, वर्क इज सेट टू बी डन, म्हणजे कार्य झालं असं आपल्याला कधी म्हणता येईल. वर्क इज सेट टू बी डन when a force applied on an object, when a force applied on an object causes displacement of the object. म्हणजे एखाद्या वस्तूवर बल लावल्यानंतर त्या वस्तूमध्ये विस्थापन निर्माण होत असेल किंवा त्या वस्तूचं विस्थापन होत असेल तर त्यावेळी कार्य झालं आहे असं आपल्याला म्हणता येईल. बघा आणखी एकदा डेफिनेशन, महत्वाचे डेफिनेशन. वर्क, वर्क इज सेट टू बी डन व्हेन अ फोर्स अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट. फोर्स म्हणजे काय, बल. व्हेन अ फोर्स अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावल्यानंतर त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट होत असेल. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, विस्थापन. हे दोन्ही शब्द आपल्याला माहिती आहेत. वर्क इज सेट टू बी डन व्हेन अ फोर्स अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ दी ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स लावल्यानंतर त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट होत असेल तर तेव्हा आपल्याला वर्क किंवा कार्य झालं असं म्हणता येतं. म्हणजे समजा घरी सुद्धा तुम्ही बघू शकता की आपण एखादी वस्तू घेतली किंवा आपल्या टेबलावरती एखादा बॉक्स ठेवला आणि त्या बॉक्सला तुम्ही फोर्स लावल्यानंतर तो बॉक्स डिस्प्लेस होत असेल, वरून दाबला आणि नुसतं बॉक्सवर तुम्ही बल लावलं आणि त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होत नसेल तर वर्क झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. परंतु त्याच बॉक्सवरती तुम्ही फोर्स लावल्यानंतर ती ऑब्जेक्ट किंवा तो जो बॉक्स आहे तो पुढे जात असेल तर तुमचं त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे फोर्स लावल्यामुळं, म्हणून तिथं वर्क झालं आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. म्हणून आणखी एकदा डेफिनेशन बघा. वर्क, वर्क इज सेट टू बी डन व्हेन अ फोर्स अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ दी ऑब्जेक्ट. ठीक आहे. पण आता हे जे वर्क आहे हे वर्क कशावर अवलंबून असतं किंवा त्याचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कसं सांगितलं जातं. वर्क डन बाय अ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट, म्हणजे वर्क डन बाय अ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावल्यानंतर तिथं निर्माण होणारं कार्य किंवा तिथं जे काय वर्क तयार झालेलं आहे ते वर्क हे कशावर अवलंबून आहे. इज द प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, म्हणजेच काय, बलाचे मॅग्निट्यूड आणि अँड द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे हे जे वर्क आहे एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावल्यानंतर झालेलं जे काय कार्य ते कशाशी किंवा कशा बरोबर असतं. इज द प्रोडक्ट ऑफ, गुणाकार, कशाचा गुणाकार, मॅग्निट्यूड ऑफ दी फोर्स, म्हणजे परिमाण त्याचं, मॅग्निट्यूड ऑफ दी फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट ऑफ दी ऑब्जेक्ट. म्हणजे त्या फोर्सची व्हॅल्यू आणि त्याच्या ऑब्जेक्ट मध्ये झालेलं जे काय डिस्प्लेसमेंट आहे त्याचं प्रोडक्ट, त्याचा गुणाकार म्हणजेच त्या ऑब्जेक्टवर फोर्स लावल्यानंतर निर्माण झालेलं वर्क आहे. ठीक आहे. बघा आणखी एकदा. वर्क डन बाय अ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. म्हणजे थोडक्यात वर्क की ज्यासाठी डब्ल्यू हे अक्षर असतं आणि फोर्स म्हणजे एफ हे अक्षर आहे आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे एस हे अक्षर आहे, म्हणून डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस. आता खाली तुम्हाला दिसेल सूत्र, बघा काय आहे. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे वर्क आपल्याला मॅथमॅटिकली कसं सांगता येईल, एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावल्यानंतर त्या ऑब्जेक्टमध्ये जर डिस्प्लेसमेंट निर्माण झालं असेल किंवा विस्थापित झाला असेल तो ऑब्जेक्ट तर त्यावेळी झालेलं कार्य
हे त्या ऑब्जेक्टला लावलेला फोर्स आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये निर्माण झालेलं डिस्प्लेसमेंट यांचं प्रोडक्ट असतं. देअरफॉर वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणून आता बघा, तुम्हाला पुढे आणखी चित्र दाखवलेलं आहे आणि या चित्रामध्ये काय सांगितलं बा, पहिल्या चित्रात एक मुलगी जी आहे ती जे काही खेळणं आहे किंवा जी काही गाडी आहे ती गाडी ओढते आणि खालच्या दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला, एक मोठी कार आहे, टोईंग कार म्हणूया आपण त्याला. ती जी मागं बंद पडलेली गाडी आहे त्या गाडीला ती मोठी गाडी ओढते, मध्ये साखळ बांधलेला आहे किंवा कासरा बांधलेला आहे त्याच्या सहाय्याने ओढते. इन बोथ दीज केसेस द डायरेक्शन ऑफ फोर्स मेक्स अन अँगल विथ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय की ह्या दोन्हीही चित्रामध्ये जी पहिली मुलगी आहे ती पहिली मुलगी खेळण्याला ओढते, परंतु त्या जे खेळणं आहे ते खेळणं दोऱ्याने बांधलेलं आहे आणि ती हातानं त्या दोऱ्याला ओढल्यानंतर खेळणं डिस्प्लेस होतं किंवा खेळणं पुढे जातं, परंतु खेळणं जाण्याची डायरेक्शन, म्हणजे आता ही जमीन असेल समजा, तर हे खेळणं जाण्याची डायरेक्शन आणि फोर्स ज्या डायरेक्शन मध्ये लावलाय, म्हणजे फोर्स हा वरच्या डायरेक्शन मध्ये आहे आणि खेळण्याची डिस्प्लेसमेंट प्रत्यक्षात असं ग्राउंड लेवलला होते. बरोबर आहे. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये अँगल आहे, म्हणजे रस्ता की ज्या रस्त्यावरनं ते खेळणं चाललंय पुढं किंवा ती गाडी चालले आणि ज्या डायरेक्शन मध्ये त्या मुलीनं फोर्स लावलेला आहे त्या दोन्हींच्या मध्ये काहीतरी ठराविक कोन तयार झालेला आहे, ठराविक अँगल आहे. इथं सुद्धा तसंच आहे. हा जो काय दोर आहे किंवा कासरा जो आहे तो ह्या मोठ्या गाडीला बांधलेला आहे, ती ओढणं म्हणजे तिथं लावलेला फोर्स आहे आणि ती गाडी जी काय ग्राउंड लेवलनं येते पुढं त्याची डायरेक्शन, ह्या दोन्ही डायरेक्शन मध्ये काहीतरी अँगल झालेला आहे. म्हणजे कशा कशात अँगल झाला थोडक्यात बा, इन बोथ दीज केसेस द डायरेक्शन ऑफ फोर्स मेक्स अन अँगल विथ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे ही गाडी पुढे जाणं म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि हे लावलेला फोर्स आणि गाडी पुढे जाणं डिस्प्लेसमेंट, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काहीतरी अँगल आहे. इथं सुद्धा मोठ्या गाडीनं त्या लहान गाडीला ओढलेलं डायरेक्शन म्हणजे लावलेलं फोर्स आणि त्या गाडीची झालेली डिस्प्लेसमेंट, या दोन्ही मध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काहीतरी एक अँगल आहे. म्हणून काय म्हणलंय, इन बोथ दीज केसेस द डायरेक्शन ऑफ फोर्स मेक्स अन अँगल विथ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता त्यानंतर हे जे काय वर्क आहे हे वर्क कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, इथं चित्रात तुम्हाला परत दिसते बा, ही जे काही खेळणं आहे त्या खेळण्याला ही मुलगी ओढते, म्हणजे हे तिनं लावलेलं फोर्स आहे आणि ही गाडी ज्या दिशेनं पुढे जाते ते डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे लावलेलं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्याच्यामध्ये काहीतरी ठराविक अँगल आहे. तर इथं जे काय वर्क झालेलं आहे ते वर्क कॅल्क्युलेट कसं काढायचं किंवा त्याची किंमत कशी काढायची, कॅल्क्युलेट वर्क डन इन सच केसेस. बघा एक्झाम्पल परत, व्हेन अ चाइल्ड पुल्स अ टॉय कार्ट, म्हणजे ही जी मुलगी आहे किंवा हा जो मुलगा आहे त्या मुलानं ते जे काय टॉय खेळणं आहे ते टॉय कार्ट पुढे ओढल्यानंतर अ फोर्स इज अप्लाइड अलॉंग द डायरेक्शन ऑफ द स्ट्रिंग. फोर्स कुठे अप्लाय होतो, अलॉंग द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग, म्हणजे काय दोऱ्याच्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय होतो. फाईल द कार्ट इज पुल्ड अलॉंग द हॉरिझॉन्टल सरफेस, आणि गाडी मात्र कशी पुढे सरकते, हॉरिझॉन्टल सरफेस वरती, अलॉंग द हॉरिझॉन्टल सरफेस ती गाडी पुढे सरकते. म्हणजे फोर्स, हॅलो बघा, ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसणारी जी मुलगी आहे ती मुलगी त्या खेळण्याला ओढते. मग खेळण्याला ओढताना तिनं लावलेलं फोर्स हे दोऱ्याच्या दिशेने आहे, तिनं लावलेलं फोर्स दोऱ्याच्या दिशेने आहे आणि हे खेळणं जे पुढे जातं ते हॉरिझॉन्टल सरफेसच्या दिशेने जातं पुढं. म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं, लावलेला फोर्स आणि त्या खेळण्याची झालेली डिस्प्लेसमेंट ह्याच्यामध्ये काहीतरी अँगल तयार झालाय. मग आता वर्क कसं कॅल्क्युलेट करायचं, इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ वर्क डन we have to convert the applied force into the force acting along the direction of displacement. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला वर्क कॅल्क्युलेट करायचं असेल तर या दोऱ्याच्या दिशेने लावलेलं जे काय फोर्स आहे तो फोर्स कन्वर्ट केला पाहिजे. कशामध्ये कन्वर्ट केला पाहिजे बा, वी हॅव टू कन्वर्ट द अप्लाइड फोर्स इंटू द फोर्स ऍक्टिंग अलॉंग द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे ह्या टॉयचं किंवा ह्या खेळण्याची जी काही डिस्प्लेसमेंट झालेलं आहे त्या डिस्प्लेसमेंट झालेल्या डायरेक्शन मध्ये हा दोऱ्याच्या दिशेने लावलेल्या फोर्सचं आपल्याला कन्व्हर्जन केलं पाहिजे. आता ते कसं कन्वर्ट करायचं बघा पुढं. आता तुम्हाला इथं आकृती दिसते, ह्या डाव्या बाजूला दिसणाऱ्या आकृतीमध्ये काय दिसतंय तुम्हाला, हा हॉरिझॉन्टल सरफेस दिसतोय, हा एक ऑब्जेक्ट आहे, समजा एक बॉक्स सारखा ऑब्जेक्ट किंवा ठोकळा आहे, त्याला दोऱ्यानं ओढलेली जी दिशा आहे त्या दिशेनं फोर्स ऍक्ट होतं, म्हणून तो फोर्स कुठला आहे, एफ आहे. त्यासाठी कुठला अक्षर घेतलं आपण, एफ हे अक्षर घेतले. त्यानंतर आपल्याला माहितीये की दोऱ्याच्या दिशेनं जरी फोर्स अप्लाय झाला तरी डिस्प्लेसमेंट मात्र ह्या हॉरिझॉन्टल सरफेस मध्ये होते
आणि त्या दोन्हींच्या मध्ये डिस्प्लेसमेंट आणि ह्या लावलेल्या फोर्स मध्ये अँगल काहीतरी तयार होतो. म्हणून अक्षर कोणकोणते आहेत आणखी एकदा बघा. एफ बी द अप्लाइड फोर्स, म्हणजे ह्या दोऱ्याच्या दिशेनं लावलेला फोर्स एफ. त्यानंतर F1. आता F1 मगाशी मी सांगितलं बा की वर्क कॅल्क्युलेट करण्यासाठी दोऱ्याच्या दिशेनं लावलेल्या फोर्सचं आपल्याला कन्व्हर्जन करायचंय. कशामध्ये कन्व्हर्जन करायचंय की डिस्प्लेसमेंट ज्या डायरेक्शन मध्ये होते त्या डायरेक्शन मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचा आहे. मग तो फोर्स कुठला आहे? F1 आहे. F1 बी द कॉम्पोनंट इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे जो फोर्स दोऱ्याच्या दिशेनं लावलेला आहे तो आपल्याला कन्व्हर्ट करायचा आहे डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मध्ये असणाऱ्या फोर्स मध्ये. त्याला कॉम्पोनंट ऑफ फोर्स म्हणतात. आणि तो कॉम्पोनंट कशामध्ये आहे? कॉम्पोनंट इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आहे, त्याला F1 म्हणले. मग तुम्ही म्हणणार F आणि F1 काय आहे? तर अनेकदा बघा, F म्हणजे स्ट्रिंग अलॉंग द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग लावलेला फोर्स आहे आणि F1 म्हणजे त्या फोर्सचा कॉम्पोनंट आहे की जो डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मध्ये असणारा कॉम्पोनंट आहे. आणि S म्हणजे काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे. बघा आणखी एकदा आकृती समजते का आपल्याला? मगाशी जे चित्रात दाखवलेलं जे एक मुलगी खेळणं ओढते, ते खेळणं ओढत असताना तिनं दोऱ्याच्या डायरेक्शन मध्ये फोर्स लावलं होतं, परंतु ते खेळणं कसं पूल होते? हॉरिझॉन्टल सरफेस मध्ये पूल होते किंवा पुढे ढकलते किंवा त्याची डिस्प्लेसमेंट होते. परंतु इथं आपल्याला वर्क कॅल्क्युलेट करण्यासाठी जो स्ट्रिंगच्या डायरेक्शन मध्ये लावलेला फोर्स आहे तो कन्व्हर्ट करायचा आहे, त्याला कॉम्पोनंट ऑफ फोर्स म्हणतात आणि तो F1 आहे जो डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मध्ये. आता त्यानंतर त्या दोन्हींच्या मध्ये असणारा अँगल, मगासपासून आपण बघतोय की त्या लावलेल्या फोर्स आणि झालेल्या डिस्प्लेसमेंट मध्ये अँगल आहे, तर तो अँगल थिटा आहे. बरोबर आहे. तर थिटा, त्या अँगलचं नाव काय दिले? थिटा. थिटा बी द अँगल दॅट स्ट्रिंग मेक्स विथ हॉरिझॉन्टल, म्हणजे दोऱ्यानं हॉरिझॉन्टलशी केलेला तो कोन आहे. वी कॅन डिटरमाइन द कॉम्पोनंट F1 ऑफ द फोर्स F विच ऍक्ट्स इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन बाय मीन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्री. आता आपल्याला एवढं कळलंय की F म्हणजे फोर्स आहे, F1 म्हणजे त्याचा कॉम्पोनंट आहे आणि S म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. तर हा F1 कॉम्पोनंट कसा काढायचा? तर हा F1 कॉम्पोनंट काढण्यासाठी एक आकृती आणि ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रिग्नॉमेट्री वापरायची, म्हणजे त्रिकोणमिती वापरायची. तर बघा आणखी एकदा. आता इथं अनेकदा सूत्र आपल्याला माहित आहे, मगाशी आपण बघितलंय वर्क म्हणजेच काय? प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. परंतु इथं आता F1 कॉम्पोनंट म्हणजे F1 कॉम्पोनंट ऑफ फोर्स F हा F1 येणार आहे, म्हणजे हा फोर्स येणार आहे, म्हणून W इज इक्वल टू F1 इंटू S येणार आहे. द फोर्स F इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग दॅट इज ऍट अँगल विथ द हॉरिझॉन्टल. बघा आणखी एकदा, ही आकृती डोळ्यासमोर ठेवा की ज्या आकृतीमध्ये तुम्हाला एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट स्ट्रिंगच्या सहाय्यानं ओढला जाणार आहे आणि स्ट्रिंगच्या सहाय्यानं ओढत असताना त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स F आहे आणि फोर्स F ऍक्ट झाल्यामुळे तो ऑब्जेक्ट पुढे जातोय, त्याची डिस्प्लेसमेंट होते. मग हॉरिझॉन्टल सरफेस मध्ये त्याची डिस्प्लेसमेंट होते, म्हणून F आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधला अँगल थिटा आहे. परंतु इथं फोर्स स्ट्रिंगच्या डिरेक्शन मध्ये अप्लाय केलाय आणि डिस्प्लेसमेंट हॉरिझॉन्टल सरफेस मध्ये होते, त्यामुळं त्या F चा कॉम्पोनंट F1 काढणं गरजेचं आहे. म्हणून F हा अप्लाइड फोर्स आहे, F1 हा त्याचा कॉम्पोनंट आहे आणि S हा डिस्प्लेसमेंट आहे. त्यामुळे वर्कच्या फॉर्म्युल्यानुसार W इज इक्वल टू F1 इंटू S, म्हणजे प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा गुणाकार म्हणजे W आहे. द फोर्स F इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग दॅट इज अन अँगल विथ द हॉरिझॉन्टल. तो अँगल कुठला आहे? थिटा. थिटा बी द अँगल दॅट द स्ट्रिंग मेक्स द हॉरिझॉन्टल. थिटा हा हॉरिझॉन्टल आणि फोर्स यांच्यामधला अँगल आहे. वी कॅन डिटरमाइन द कॉम्पोनंट F1 ऑफ दिस फोर्स F विच ऍक्ट्स इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन बाय मीन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्री. मग हा F1 हा फोर्सचा कॉम्पोनंट कसा काढायचा? तर त्रिकोणमितीचा वापर करून आपल्याला काढता येतोय. बघा कसा काढायचा. आता परत एकदा बघा, ही आकृती डोळ्यासमोर ठेवा. आता इथं ट्रिग्नॉमेट्री रेशो वापरलाय. कुठला? तुम्हाला आता जॉमेट्री मध्ये रेशो झालेला आहे ट्रिग्नॉमेट्री रेशो. तर कुठला रेशो वापरलाय? त्याचा कॉस थिटा वापरलाय. म्हणजे हा इथं जो ट्रायंगल तयार झालाय तो कुठला ट्रायंगल आहे? राईट हँड ट्रायंगल आहे. बरोबर आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. तर ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये ही हायपोचिनियस आहे. बरोबर, हे राईट अँगल ट्रायंगल मध्ये ही हायपोचिनियस आहे आणि ही ऑपोजिट साइड आहे आणि ही ऍडजस्टंट साइड आहे आणि थिटा हा अँगल आहे. लक्षात येतं का बघा? तर कॉस थिटा आपल्याला माहिती आहे. कॉस थिटा त्याचा रेशो कसा लिहिला जातो? त्याचा फॉर्म्युला काय आहे? थिटा हा अँगल आणि त्याचा कॉस रेशो घ्यायचा आहे, म्हणून कॉस थिटा इज इक्वल टू बेस. बेस याचा अर्थ थोडक्यात काय? म्हणजे लगतची बाजू किंवा पाया. या राईट अँगल ट्रायंगलचा बेस म्हणजे पाया किंवा ह्या थिटाची ऍडजस्टंट साइड, म्हणून बेस अपॉन हायपोचिनस.
बेस अपॉन हायपोटेनस किंवा लगतची बाजू भागिले कर्ण. बघा कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे? कॉस थिटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेनस. बेस म्हणजे त्याची लगतची बाजू किंवा पाया आणि हायपोटेनस म्हणजे ह्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण. परत कॉस थिटा इज इक्वल टू, आता बेस म्हणजेच काय? हा F1 कॉम्पोनंट, फोर्सचा F1 कॉम्पोनंट म्हणजे F1 आलं, भागिले हायपोटेनस म्हणजे काय? F आहे. म्हणजे आता इथं प्रत्यक्षात तुम्ही बाजूची लांबी विचारात न घेता त्या डायरेक्शन मध्ये अप्लाय झालेला फोर्स विचारात घ्या. म्हणून इथं काय येणार? पाया म्हणजेच F1 कॉम्पोनंट आणि कर्ण म्हणजेच काय? F आहे. म्हणून कॉस थिटा इज इक्वल टू काय आलं? F1 अपॉन F आलं. ठीक आहे. आता F1 ची किंमत काढायची आपल्याला, म्हणून F1 इज इक्वल टू काय येणार? हे छेदातलं F इकडे जाणार आहे डाव्या बाजूला, म्हणून F1 इज इक्वल टू काय आला? F कॉस थिटा आलं. F1 इज इक्वल टू F कॉस थिटा. बघा आणखी एकदा लक्षात येते का की आपण ह्या एक्झाम्पल मध्ये वर्क कॅल्क्युलेट करतोय. वर्क कॅल्क्युलेट करताना आपल्याला F हा फोर्स दोऱ्याच्या दिशेने अप्लाय केलेला होता आणि त्याचा कंपोनंट F1 होता, म्हणून तो F1 कंपोनंट काढायचा आहे. कारण वर्कचा फॉर्म्युला W इज इक्वल टू F1 इंटू S घेतला होता. मग तो F1 आपण कॉस थिटाच्या साहाय्याने काढला, म्हणून F1 ची किंमत आली F कॉस थिटा. दस द वर्क डन बाय F1 इज इक्वल टू, फॉर्म्युला बघा आता, W इज इक्वल टू मगाशी काय होतं? F1 इंटू S होतं, परंतु आता F1 ची किंमत आपण काय घेतली? F कॉस थिटा घेतली आणि S आहे तसं, म्हणून W चा फॉर्म्युला काय आला? W इज इक्वल टू F इंटू S. F म्हणजे फोर्स, S म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि कॉस थिटा हा काय आहे सांगा? रेशो आहे की ज्याच्यामध्ये थिटा हा त्या दोन्ही F आणि F1 मधला अँगल आहे. ठीक आहे. तर आणखी एकदा बघा, हा F1 कंपोनंट, त्या F1 कंपोनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण ह्या ट्रिग्नोमेट्री रेशो कॉस थिटा वापरला ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये, आणि थिटाची व्हॅल्यू म्हणजे या थिटा यासाठी कॉस थिटा किंवा कॉस रेशो त्याची व्हॅल्यू काय आहे? त्या फॉर्म्युला बेस अपॉन हायपोटेनस आहे आणि कॉस थिटा इज इक्वल टू F1 आलं, म्हणून F1 ची किंमत F कॉस थिटा. त्यामुळं W हा काय आला? F इंटू S इंटू कॉस थिटा. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे आता. मग आता ह्यामध्ये W म्हणजे वर्क आहे, W इज इक्वल टू वर्क, आणि त्यानंतर F म्हणजे फोर्स आहे त्या ऑब्जेक्टवर लावलेला, S म्हणजे त्याची झालेली डिस्प्लेसमेंट आहे, आणि कॉस थिटा म्हणजे थिटा हा त्यातला अँगल आहे की जो लावलेला फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट ह्या दोन्हींच्या मधला अँगल आहे. त्यामुळे W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस थिटा हा त्याचा फॉर्म्युला आहे.